29 नोव्हेंबरचा ठरलं तर मगचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहत आहोत. तर सुरुवातीला दाखवलेलं आहे की अर्जुन, सायली आणि चैतन्य तिघेही रविराजांच्या घरी आलेले असतात आणि आता हे चर्चा करत असतात. आता अर्जुन सांगत असतो की स्कूपी डिव्हाइसने जेव्हा आम्ही महिपतला फोन केला तेव्हा तो खूपच घाबरला होता आणि आता तर त्याला आणखीनच खूप मोठा दणका बसलेला आहे म्हणून. आणि तितक्यातच अर्जुनला एक फोन येतो. अर्जुन म्हणतो, झालं का काम? ओके, वेल डन. आणि त्यानंतर रविराज म्हणतात, आत्ता महिपतला कोणता दणका बसलाय? त्यावरती लगेचच अर्जुन सांगायला लागतो की काय काय घडलं ते. आणि अर्जुन त्याला सांगायला लागतो की आज त्यांनी महिपतच्या घराच्या बाहेर कसं ते जळतं लाकूड टाकलं, त्याच्यानंतर महिपत कसा घाबरला. तर या सगळ्या गोष्टी म्युझिकली अर्जुन रविराजांना सांगत असतो. आता हे सगळं रविराज चकित होऊन ऐकत असतात. आता इकडे दाखवलेलं आहे की प्रिया ओरडत असते, काका काका वाचवा मला, काका वाचवा. अण्णा जर तुम्ही मला काही ते बांधून ठेवताय सांगा ना. तोपर्यंत महिपत म्हणतो, कळल 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 तुला, लवकरच कळेल. आणि म्हणत असतो त्या माणसांना की अरे ही जे हातपाय बांधा लवकरात लवकर. आता ती सगळी माणसं तिचे दोन्ही हातपाय बांधत असतात आणि महिपत त्यांना सांगत असतो आणि प्रिया जोरजोरात ओरडत असते. आता महिपत चक्क हातपाय बांधलेल्या प्रियाला त्या खड्ड्यामध्ये ढकलून देतो आणि त्याच्या कडेनं महिपत आणि तो नागराज दोघेजणी क्रूरपणे हसवत असतात. आता आतमधून प्रिया म्हणत असते, नाही नाही मला मरायचं नाही आहे, मला मरायचं नाही, मला इथून सोडा. महिपत म्हणतो, मरायचं नाही तुला, मग हे असले तमाशे का केले? प्रिया म्हणते, कसले तमाशे? महिपत म्हणतो, ते फोटे, तो बाबू, तो फोन. ते प्रिया म्हणत असते, कसले फोटो कसले फोन, मला काहीच माहीत नाही, मला फक्त बाहेर यायचं, इथून बाहेर काढा बरं मला. तोपर्यंत महिपत म्हणतो, का ग बबली, आमची बबली आता मातीत दबली, असं महिपत म्हणत असतो. ये बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. प्रिया म्हणते, हो हो मला बाहेर काढा. आणि तेवढ्यातच महिपत त्याच्या जवळची बंदूक बाहेर काढतो आणि प्रियावर रोखतो. आता प्रिया एवढी घाबरते की बस. महिपत प्रियावरतीच बंदूक रोखतो आणि म्हणतो, सांग तुला ह्या मातीत गाडून मारू का ह्या बंदुकीची गोळी आहे ना, ह्या तुझ्या टाळक्यात, बंदुकीची गोळी तुझ्या टाळक्यात घालून तुला मारू म्हणून, कसं आवडेल तुला मारायला? असं महिपत प्रियाला म्हणत असतो की तसं तुला मारतो. आता प्रिया रडत असते, म्हणते की मला नाही रडायचं, मला नाही रडायचं, प्लीज मला इथून बाहेर काढा. नागराज म्हणतो, अगं मग तुला मारायचं नाही तर मग खरं खरं सांग ना, इतके दिवस महिपतला धमक्या तूच देतीस ना. प्रिया म्हणते, अहो कुठल्या धमक्या? आणि यातलं मला काहीच माहीत नाही आहे ना. अहो त्यांना धमकी द्यायची मला माझी हिंमत तर होईल का हो काका? तर महिपत म्हणतो, खोटारडे, तुला बोलायचं नाही आहे का? ठीक आहे, तुझा टाईम संपला आता, असं महिपत म्हणतो. टाटा बाय बाय असं प्रियाला म्हणतो. टाका रे माती हिच्यावर, टाका रे माती. आता प्रिया ओरडत असते, नाही नाही म्हणून महिपत ओरडत असतो, नाही नाही हिला पुरून टाका आणि वरती नाही का तर झाड लावा, पुरून टाका आता हिला. आता ते सगळेजण माणसं जे आहेत तर ते पटापट माती टाकायला लागतात प्रियाच्या अंगावरती. आणि हा सीन अतिशय थरारक दाखवलेला आहे प्रेक्षकांनो. कालचा भाग सुद्धा खूपच सुंदर होता, तुम्ही टीव्हीवरती बघायला अजिबात विसरू नका. आजचा सुद्धा भाग खूपच सुंदर आहे, दोन्ही एपिसोड अतिशय छान आहेत. आता ठरलं तर मग ही सिरियल जी आहे तर ते अतिशय छान कथानक एकदम सत्याकडे फास्ट वेगाने जाताना दाखवत आहेत. अतिशय इंटरेस्ट येतो ही मालिका पाहताना सुद्धा आणि मला सुद्धा हा रिव्ह्यू देताना. तर नक्की पाहत राहा. ठरलं तर मग आता आपण पाहतोय की ते प्रियाच्या अंगावरती सगळे जे महिपतची माणसं आहेत तर ते माती टाकत असतात आणि प्रियाचं नुसतं चेहरा जो आहे तर तो तेवढाच फक्त ते वरती ठेवतात, बाकी संपूर्ण मातीने गाडून टाकतात. आता इकडे दुसरा सीन दाखवलेला आहे. चैतन्य म्हणत असतो की बाबूचा चेहरा जेव्हा महिपतने पाहिला असेल तेव्हा काय त्याचा चेहरा झाला असेल ना, हे सगळं इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला पाहताना किती मजा आली असेल ना. त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो, खूपच मजा आली. पुढे चैतन्य म्हणतो, इतक्या वर्षांनी ज्या ड्रायव्हरने ॲक्सिडेंट केला त्याच्याबद्दल कोणाला माहिती असेल अशी शंकासुद्धा आली नसेल ना महिपतला. अर्जुन म्हणतो, त्या महिपत बाबूचा फोटो दाखवण्याची ब्रिलियंट आयडिया कोणाची होती माहिती का तुम्हाला? माझ्या बायकोची. अँड आय एम व्हेरी शुअर हा बाबू आपल्यासाठी ना खूपच लकी ठरणार आहे, असं अर्जुन म्हणत असतो. आता पुन्हा इकडे प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया रडत असते, मला बाहेर काढा म्हणून. महिपत म्हणतो, याची सुंदर नाका तोंडात माती चालली ना ग तुझ्या. आता तरी खरं सांग, त्या झाडाला त्या बाबूचा फोटो तूच लावलास ना? त्या प्रिया ओरडते, अहो कोण बाबू, मला नाही माहिती हो कोण बाबू ते, मला खरंच माहिती नाही आहे कोण बाबू ते, मला इथून बाहेर काढा, मी इथून काही केलेलं नाही आहे, प्लीज मला इथून बाहेर काढा, असं म्हणून प्रिया जोरजोरात ओरडत असते. त्यावरती लगेचच महिपत म्हणतो, कोण बापू तुला माहीत नाही आहे काय? बरं ठीक आहे.
हे टाका ह्याच्यावर माती, मी तुला शेवटचा चान्स देतोय, मला सांग तूच मला घाबरवतेस ना. असं म्हणल्यानंतर प्रेक्षकांनो आज तुम्ही टी व्हीवर पाहायला अजिबात विसरू नका. प्रिया इतक्या क्रूरपणे हसत असते, तिला अक्षरशः गळ्यापर्यंत जमिनीमध्ये गाडलं गेले आणि तरीसुद्धा प्रिया इतक्या क्रूरपणे हसते. बापरे, ही प्रिया जी आहे तर ती नागराज आणि मैपत सोबत राहून पक्की विलन झालेली आहे. मैपत म्हणतो बंदुकीची मागची बाजू अशी दाताडावर मारीन ना की दात तुझी घशात घालीन, गोळी मारायची गरजच पडणार नाही तुला. तर ही प्रिया जोरजोरात तितकेच क्रूरपणे हसत असते. नागराज म्हणतोय दात इचकायला काय झाले तुला. तर प्रिया म्हणते अण्णा सर घाबरले. ओ अण्णा सर, मी काही केलेलं नाही आहे. मैपतचा चेहरा तर एकदमच भारी दाखवलेला आहे. प्रिया पुढे म्हणते तुम्हाला कोणीतरी फोनवरून धमक्या देतो, तुम्ही मग पॅनिक होता आणि मग तुम्ही पुढचा मागचा विचार न करता मला इथं आणून टाकता आणि पुढचा मागचा विचार न करता मला असं मारण्याचा प्रयत्न करताय. पण यामुळे काहीच होणार नाही आहे, काहीच होणार नाही असं प्रिया सांगत असते. पुढे म्हणते ज्या क्षणी मी मरेन ना त्याच्या दुसऱ्या क्षणी तुम्हाला परत धमकीचा फोन येईल. आता मैपत आणि नागराज हे दोघे एकमेकाकडे बघत असतात. पुढे प्रिया म्हणते कारण या धमक्या मी देत नाही आहे ना सर. आता प्रिया ओरडून बोलायला लागते, कारण प्रिया ही खरं धमक्या देतच नसते. आता पुन्हा इकडे सीन दाखवलेला आहे की रविराज आणि चैतन्य आणि अर्जुन या तिघांना सायली कॉफी देत. रविराज म्हणत असतात की सायलीला की सायली काय ग, तुला हे जळकं लाकूड टाकण्याची आयडिया कुठून सुचली. त्यावरती लगेच सायली म्हणते रविराज काका प्रतिमा त्या नेहमी आगीला घाबरतात आणि त्या दिवशी सुद्धा महिपत त्यांच्यासमोर आला ना मंदिरामध्ये, तेव्हाही त्याच्या हातामध्ये धूपारती होती आणि आता तो सीन इथे सायलीला आठवलेला दाखवला आहे की. आणि पुढे सायली म्हणते की त्याच्या ज्वाळा कदाचित त्यांना दिसल्या नसतील पण आणि किंवा दिसल्याही असतील म्हणून त्या खूप घाबरल्या आणि म्हणून मला असं वाटलं की या सगळ्या प्रकाराशी आगीचा काहीतरी नक्की संबंध आहे. मग त्या आगीचे झटके मैपतला बसायला नको का असं सायली म्हणत असते. आता अर्जुनला आणि रविराजांना याच्यावरती तिला प्राऊड फील करतात ते दोघेही तिच्या या वाक्यांवरती. आता पुन्हा इकडे मैपतचा सीन दाखवलाय. मैपत म्हणत असतो नागराज शेठ हिच्यावरती भरोसा ठेवायचा का. तर नागराज तर नाही म्हणत असतो. प्रिया जोरात ओरडते आणि म्हणते भरोसा तर तुम्हाला करावाच लागणार आहे, कारण हे सगळं करून काहीच होणार नाही आहे. उलट जर तुम्ही मला आत्ता वाचवलंत ना तर मी तुम्हाला धमक्या कोण देत होतं हे शोधून काढायला मी मदत करीन तुम्हाला, असं प्रिया सांगत असते. आता नागराज म्हणतो कोण करतंय, हां सांग ना कोण करतंय हे सगळं. आता प्रिया म्हणते मला इथून बाहेर काढा मग सांगते मी. मग मैपत म्हणतो मग तर हिला पूर्णच टाका रे. तर लगेचच प्रियावरती नाही पूर्ण नका टाकू, मी सांगते तुम्हाला. हां मी शुअर नाही आहे पण मला असं वाटतंय की हे सगळं अर्जुन आणि सायली करतायत म्हणून. आता हे सगळं ऐकल्यानंतर मैपत आणि नागराज या दोघांचा चेहरा सुद्धा अगदी बघण्यासारखाच दाखवलेला आहे. आता इकडे दुसरा सीन दाखवलेला आहे समीराचा. ती फोनवरती बोलत असते आणि म्हणते की एक लोकेशन शोधण्यासाठी तुम्हाला इतका वेळ लागतोय, किती पैसे हवेत तुम्हाला. हवे तेवढे पैसे देते पण मला लवकरात लवकर हवं आहे की हा नंबर कुठं येतो. आता इकडे पुन्हा मैपत आणि प्रियाचा सीन दाखवलेला आहे. मैपत म्हणतो सुभेदार. प्रिया म्हणते हो, गेल्या काही दिवसांपासून त्यांचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून प्लॅनिंग सुरू आहे, मग कशावरून ते दोघं जण हेच प्लॅनिंग करत नसतील. आता त्यावरती मैपत म्हणतो अगं पण चिचुंद्रे आश्रम केस संपली, माझी लेक मेली, आता माझ्या लागून त्या सुभेदारच्या हाताला काय लागणार आहे. पण लगेचच प्रिया म्हणते अहो पण त्या अर्ध्या मेंदूला सगळं आठवायला लागलंय ना. आणि पुढे म्हणते की कशावरून तिला तुमच्याबद्दल आठवलं नसेल असं प्रिया मैपतला विचारत असते. त्यावरती लगेच नागराज आणि मैपत दोघेही विचारात पडतात. आता मैपतला तर तो देवळातला प्रसंग आठवायला लागतो की मैपतने कसं हातामध्ये ती जळती हातातली धुपारती घेऊन तिच्यासमोर आणलेली असते. त्यावेळेस प्रतिमा त्याला म्हणाल्या असतात की तू म्हणून आणि मैपत म्हणालेला असतो तू काय म्हणून तिच्यासमोर ती धुपारती धरलेली असती आणि त्याच वेळेस प्रतिमा त्या खाली पडलेल्या असतात चक्कर येऊन. आता हे सगळं मैपतला आठवत असतं. आता मैपत एकदम विचार करायला लागतो. तोपर्यंत नागराज म्हणतो हे मात्र खरं आहे हा मैपत, वहिनीला आजकाल जुनं पुराणं काय आठवायला लागलंय. त्या ॲक्सिडेंटच्या रात्री जर का तिनं आपल्याला बघितलं असेल आणि तिला जर का ते आठवत असेल तर मग आपण मेलो, असं नागराज म्हणत असतो. आता इकडे पुन्हा सीन दाखवलेला आहे समीराचा. आता समीराला फक्त एक फोन येतो
मेसेज येतो की लोकेशन सापडलं असं म्हणून समीरा मोबाईलवरती बघते आणि फक्त वॉट असं जोरात म्हणते आणि तोपर्यंतच तिचा दरवाजा वाजतो. दारावरती कोणतरी आलेलं असतं आणि तिला आठवतं की तो कॉलच उचलत नसतोय तिचा. आणि हे सगळं आठवत असताना समीरा आता दरवाजा उघडायला जाते. समीरा दरवाजा उघडते तर तिथे सचिन आलेला असतो. या सचिनची पण काही हिंमत दाखवली ना की एकदा साक्षीला सोडून जातो, एकदा अस्मिताकडे जातोय, पुन्हा हिच्याकडे येतोय. आता साक्षीला तर त्याच्यावरती चांगला संशय आलेला आहे. तर पुन्हा हा दरवाजामध्ये येतो. आता साक्षीदार उघडते तर हॅलो ब्युटिफुल असं म्हणून तो तिथे आलेला दाखवलाय. आणि आता लगेच इकडे पुढचा सीन दाखवलेला आहे की इकडचा म्हणजे रविराज आणि चैतन्य आणि अर्जुन जे काही बोलत असतात तर तो सीन दाखवलेला आहे. आता सायली म्हणत असते की रविराज काका, मला काय वाटतंय की आता महिपतवरती पुढचा गाव लवकरच घालायला लागणार आहे रविराज काका, असं सायली म्हणत असते. आणि तो गाव त्याच्यावर मी बसला पाहिजे असं सायली सांगत असते. आता पुढे चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, मी महिपतला खूप जवळून बघितलंय. त्याच्या वर्मावरती घाव घालणं इतकं सोपं नाही आहे. अगं गेंडीची कातडी, तिची गेंडीची कातडी असं चैतन्य सांगत असतो. आता यावरती रविराज ते सगळेजण विचार करत असतात की आता पुढे काय करायचं ते. आता रविराजांना एक आयडिया सुचते. रविराज म्हणतात, असा माणूस सहजासहजी घाबरत नाही. म्हणजेच त्यांना माहिती असतं ना की ते आता वकील आहे शेवटी. पण रविराज म्हणतात, असा माणूस सहजासहजी घाबरत नाही, पण चुका मात्र करतात आणि आपण त्याला चूक करायला भाग पाडायचं. महिपतला पण चूक करण्यासाठी भाग पाडायचं. मग अर्जुन म्हणतो, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की जे महिपतसाठी खूपच अनएक्सपेक्टेड असेल म्हणून, असं अर्जुन म्हणतो. त्यावर सायली म्हणते, पण अशी कोणती गोष्ट आहे जी महिपतला हादरून टाकेल. आता हे सगळेजण विचारच करत असतात की महिपतला आता काय करायचं. आता पुन्हा इकडे महिपतचा सीन दाखवलेला आहे. आता महिपत चिडलेला असतो. महिपत म्हणत असतो, हा जरचा विषय नाहीये नागराज शेठ, जर तुमच्या वहिनीला काय आठवत असेल तर तिला विसरायला लावा. नागराज म्हणतात, काय विसरायला लावा, फार तर मी एवढं करू शकतो की काहीतरी गोष्टी रचून मी तिला कन्फ्यूज करू शकतो. महिपत म्हणतो, मग जे जमेल ना ते करा. पण तिला काय आठवतंय ना याचा अंदाज घ्या. कळलं का. महिपत इतका पिसाळलेला असतो की बस. आणि पुढे म्हणतो, काय बबली, तो आधीच ज्या सुभेदाराबद्दल बोलली असते तरी अशी मातीत दबली गेली असती का. तर लगेच प्रिया म्हणते, तुम्ही मला तुमच्या टीममध्ये ठेवलं होतं का. नाही ना, तुम्ही काय केलं. सांगा ना, बोला ना, तुम्ही काय केलं. माझ्या खऱ्या आईबापाला माझ्या घरी पाठवलं केलं ना तुम्ही. असं माझं तुम्ही टेन्शन वाढवलं. आता महिपत आणि नागराजचे चेहरे दाखवलेले आहेत. मग पुढे बबली म्हणते, मग मी तुम्हाला का मदत करू, सांगा ना, का मदत करू. पण जर आपण एकत्र परत आलो, एक टीम म्हणून जर का आपण टीम म्हणून परत आलो तर सुभेदारांच्या घरामध्ये काय काय सुरू आहे हे सगळं मी तुम्हाला सांगेन, असं प्रिया म्हणत असते. आता नागराज आणि महिपतला हे सगळं बोलणं पटत असतं. पुढे बबली म्हणते, आव्हाना सर, तुम्ही विचार कसला करताय, मला इथून बाहेर काढा, लवकरात लवकर गुदमरते हो मला इथे. लगेच महिपत म्हणतो, काढा रे तिला. आता महिपत शिकरे, नागराज किल्लेदार आणि बबली लोखंडे परत एक टीम झालेली आहे असा महिपत म्हणत असतो. आता महिपतची माणसं तिच्या अंगावर टाकलेली माती काढून तिला जमिनीतून बाहेर काढत असतात. आता पुढचा सीन दाखवलेला आहे की नागराज आता घरी येतो. आता घरी आल्यानंतर पाहतो तर हॉलमध्ये प्रतिमा त्या डायनिंग टेबलवरती चहा पीत बसलेले असतात. आता नागराज लगेचच विचारच करायला लागतो, बरं झालं ही एकटीच बसली म्हणून. आता हिची स्मृती परत येते नाही का. आता हिला असा काही कन्फ्यूज करतो ना की जे आठवलंय ना तेही ती परत विसरून जाईल. असं म्हणून नागराज लगेच डायनिंग टेबलवरती येऊन बसतो आणि म्हणतो, काय चाललंय, चहा पितेस का. प्रतिमा त्या उठायला लागतात, मी घेऊन येते तुमच्यासाठी चहा म्हणून. तर नागराज म्हणतो, नाही नको रिलॅक्स बस ना. चहावरून मला आठवलं, तुला आठवतंय का तू माझ्यासाठी आसामवरून चहा मागवायचीस. प्रतिमा त्या म्हणतात, हो. तर त्यांना तर काही आठवतच नसतं. पुढे नागराज म्हणतो, अगं तुझी एक मैत्रीण होती तिकडे, लग्न होऊन तिकडे गेली होती, सो तुला माहिती होतं ना मला चहा खूप आवडतो, तर तू तिच्याकडून चहा मागवायचीस माझ्यासाठी. घट्ट मैत्रीण होती तुझी एकदम. आता हे सगळं सुमन येते आणि सुमन ऐकते. पुढे नागराज म्हणतो, तुला नाव तर तिचं आठवतच असेल ना, की नाव आठवतंय का. प्रतिमा, त्यांना तर काहीच आठवत नाही. तर लगेच सुमन विचार करते, हे कधी नव्हे ते इतकं प्रतिमा त्यांशी का गोड बोलतायत. नागराज म्हणतो, नाही का आठवत नाव, बरं ठीक आहे राहू दे, बरं चहाचं राहू दे बाजूला, ते चहा बेजायचं राहू दे ग, आपण असंच गप्पा मारूयात भरपूर. काय ना की खूप दिवसांनी वेळ मिळाला ना आपल्याला असा गप्पा मारण्यासाठी. त्यावर सुमन म्हणते, गप्पा मारण्यासाठी तुमचा पाय आधी घरात टेकायला हवा ना. तर सुमन म्हणते, अरे म्हणजे मी आता कामासाठी बाहेर पण जायचं नाही का. नागराज म्हणतो. त्याच्या पुढे नागराज म्हणतो,
की वहिनी आता मी तुला खुश करणार आहे एक गिफ्ट देऊन. आणि प्रतिमा त्या स्माईल करून बघत असतात. पुढे नागराज म्हणतो, वहिनी तुला आठवतं आहे का की मी तुझ्यासाठी पहिलं गिफ्ट काय घेतलं होतं ते. आता प्रतिमा त्यांना तर काहीच आठवत नसतं. पुढे नागराज म्हणतो, सांग ना वहिनी, आठवतंय का मी तुला पहिलं गिफ्ट काय घेतलं होतं आठवतंय का. म्हणजे तो प्रयत्न करत असतो. प्रतिमा त्यांना काय आठवतंय का हे काढून घ्यायचं असतं आणि म्हणतो की आठव जोर दे बर मेमरीवरती तुझ्या, आठव चटक्या वाजून म्हणत असतो की आठव बर वहिनी आठव बर. सुमन म्हणते, हे इतकं गोड बोलतायत म्हणजे यांना वहिनींकडून काहीतरी माहिती काढून घ्यायची आणि ती माहिती महिपत चिकरीकडे पोचवायची असेल असा सुमन विचार करते. आता प्रतिमा त्यांना तर इकडे काहीच आठवत नसतं. इकडे अर्जुन आणि रविराजांचे सीन दाखवलंय. अर्जुन म्हणत असतो, सिनियर एखादा गुन्हेगार जर का तोंड उघडत नसेल, त्याचा गुन्हा कबूलच करत नसेल तर अशा वेळेस आपण ॲडव्होकेट अशा बऱ्याच ट्रिक्स वापरतो ना. सगळ्यात सक्सेसफुल ट्रिक कोणती आहे हे तर तुला माहितीच आहे असं अर्जुन म्हणतो. आता याच्यावरती लगेच रविराज म्हणतात, हो अशा गुन्हेगाराला आपण त्याने जिथे गुन्हा केला आहे त्याच जागी घेऊन जातो आणि त्या जागी गेल्यानंतर मगच तिथं काही उलगडा होतो आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं की नकळत तो स्वतःच आपल्याला गुन्ह्यापर्यंत घेऊन जातो असं रविराज म्हणत असतो. एक्झॅक्टली माय पॉईंट. महिपतच्या बाबतीमध्ये आपण तेच करूयात असं अर्जुन सांगत असतो. आता यावरती सायली लगेचच म्हणते, म्हणजे महिपतला आपण अपघात झाला त्या ठिकाणी घेऊन जायचं का. त्याच्या पुढे आता हे तिघंजणी सगळेजण बोलत असतात आणि आता पुढचा सीन दाखवलेला आहे प्रतिमा त्याचा. आता सुमन म्हणते की अहो तुम्ही जरा वरती येता का, मला एक बॅग काढून हवी आहे, तुम्ही येता का. तर लगेच नागराज म्हणतो, तू मध्ये मध्ये बोलू नकोस, मी वहिनींशी बोलतोय ना काहीतरी. वहिनी आठवत नाही का तुला, आठवत नाही का, बोल ना वहिनी आठवत नाही का. अगं साडी होती, साडी गुलाबी कलरची साडी होती, आठवते का तुला वहिनी. आता प्रतिमा त्यांना काही आठवत नसतं आणि पुढे म्हणतो, आणि मी दादासाठी सूटसुद्धा एक शिवला होता, आठवतंय का तुला. आता हे सगळं नागराज कसा बोलतो हे सुमनच्या लक्षात येत असतं की सुमन म्हणते की अहो मला सुद्धा नाही आठवतं हे सगळं. आता नागराज म्हणतो, तुला कसं आठवेल सुमन, हॅलो अगं आपलं लग्न व्हायचं होतं त्यावेळेस, मग तुला कसं आठवेल की मी वहिनीसाठी साडी घेतलेली होती. पुढे नागराज म्हणतो, ते तर आठवते का तुला, चेन घेतली होती, सोन्याची एक चेन घेतली होती बघ, ते आठवते का तुला, तुझ्यासाठी एक चेन घेतली होती, आठव ना वहिनी. नागराज खूपच प्रयत्न करत असतो प्रतिमात्यांना काय आठवते का हे काढून घेण्यासाठी. पुढे प्रतिमात्या म्हणतात, नाही भाऊजी मला काही यातलं आठवत नाही हो, पण चेन एक चेन आठवते बघा की पूर्णाईने एक चेन पूर्णाईने अर्जुनसाठी घेतली होती, ते मला आठवते. आता हे सगळं बघून सुमनला तर आनंद होतो. पुढे म्हणतात प्रतिमात्या की एक त्या चेन एक छोटं लॉकेट होतं अर्जुनच्या गळ्यात, त्यांनी घातली होती आणि त्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता आणि पूर्णाईने त्याच दिवशी अर्जुनसाठी तन्वीचा हात मागितला होता. आणि आता हे सगळं प्रतिमात्याला आठवत असतं की त्या दिवशी कसं पूर्णाजीने अर्जुनसाठी तन्वीचा हात मागवला होता ते. आता हे सगळं आठवलेलं बघून नागराजला लगेचच भीती वाटते. म्हणतो, म्हणजे हिची मेमरी ॲक्सिडेंटच्या रात्रीपर्यंत येऊन पोचली का काय, आणि तिने त्या रात्री हिने मला पाहिलं असेल तर, आणि हेही तिला आठवत असेल तर. आता नागराज तर खूप घाबरलेलाच असतो. आता इथे पुढचा सीन दाखवलेला आहे रविराजांचा. रविराज म्हणतात, गुन्हेगाराला गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन जाण्याचे अनेक फायदे असतात, पण महिपत या सगळ्या गोष्टींना बंदेल असं वाटत नाही. पुढे सायली म्हणते, अहो रविराज काका, आपण सत्याच्या एवढ्या जवळ पोचले, आता थांबून कसं चालेल. रविराज म्हणतात, नाही थांबायचं असं मी म्हणतच नाही अजिबात. मग पण लगेच अर्जुन म्हणतो, पण जमेल ते आपण सगळं करायचं, अजिबात काही ठेवायचं नाही, कारण महिपत हा कोणत्या ट्रॅपमध्ये कधी आणि कसा अडकेल हे आपल्यालाही कन्फर्म माहितीच नाही आहे असं हे तिघेजणे बोलत असतात. तोपर्यंत लगेच चैतन्य म्हणतो, आणि सर या सगळ्या केसमध्ये आपण दोघं तर या दोघांसोबत आहोतच. आता मला एक गोष्टीची नक्की खात्री आहे की यावेळेस आहे ना अर्जुन आणि सायली वहिनीला नक्कीच यश मिळणार आहे म्हणून असं चैतन्य म्हणत असतो. चैतन्याचा खूपच विश्वास असतो अर्जुन आणि सायलीवरती. पुढे चैतन्य म्हणतो, आणि महिपतचा तुमचा ॲक्सिडेंटशी काय संबंध आहे हे यावेळेस नक्कीच कळेल असं चैतन्य म्हणतो. तेव्हा रविराजला सुद्धा बरं वाटत असतं. आणि याच्या पुढे आपल्याला दाखवलेलं आहे की रविराज म्हणतात, ठीक आहे लेट्स सी, बघूयात आता आपण पुढे काय होतं ते. आणि असं म्हणून हा भाग इथे संपलेला दाखवलेला आहे.
प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज 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 माझी आवडती सिरियल या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी बनवलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. पाहूया उद्याच्या भागामध्ये सायली म्हणत असते आपण महिपतला एक एक धक्का देत देत अपघाताच्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत, पण जर का त्याला सगळ्यात मोठा हादरा द्यायचा असेल तर त्याला तीच व्यक्ती तिथं दिसणं सगळं गरजेचं ठरेल जिचं त्यानं जास्त नुकसान केले. तर अर्जुन म्हणतो प्रतिमात्या. तर त्यावेळेस सायली म्हणते अपघात झाला तेव्हा काही काळासाठी रविराज बेशुद्ध झाले होते, पण त्यावेळेस प्रतिमात्याचं काय झालं हे तर त्यांनाही आठवत नाही. पण हे जर का सगळं महिपतला तर माहीतच असेल ना, आणि प्रतिमात्या जर का तिथं दिसल्या तर हा महिपतसाठी सगळ्यात मोठा गाव असेल असं उद्याच्या भागामध्ये दाखवणार आहे. तर उद्याचा भाग पाहायला अजिबात मिस करू नका. पाहत राहा, ठरलं तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.